आज शुक्रवार दिनांक 23 एप्रिल 2026 ठाणे मुंबई महाद्रुतगती महामार्गावरती सिमेंट बल्गर या वाहनाची बिघाड झाल्याने तसेच या वाहनाच्या चाकामध्ये एका दिशेला या महामार्गावर झुकलेल्या अवस्थेत हा अपघात झाला। चालकाच्या सावधगिरीपणामुळे हा सिमेंट बल्गर या हायवेवर पडला नाही, तरी देखील हा अपघात शुक्रवारी 5:30 वाजता झाल्याने ठाणे मुंबईकडील वाहतूक खोळंबलेल्या अवस्थेत दिसत होती। ठाणे वाहतूक शाखेचे कोपरी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या कर्तव्यदक्ष कामामुळे ठाणे मुंबईकडील वाहतूक सुरळीत झाली आहे। सकाळी साधारण 5:30 वाजता झालेलं आहे। हां, सकाळी 5:30 वाजता काय इंजुर्ड वगैरे नाही, इंजुरी वगैरे काही किती तास ट्रॅफिक जाम वगैरे काय झालेली आहे? नाही। आम्ही आता दिवस टाईम टाकतो, दिवस टाईम प्रॉब्लेम जाते। अच्छा, हा किती वेळ लागेल? आता वाजलेत 9। आता मॅकॅनिकल वगैरे आले तिथे, साधारण 2 तास लागतील असं तुमचं म्हणणं आहे। ठाणे मुंबई हायवेवरील ठाणे पूर्वेकडील या रस्त्यावरती अपघात होण्याची ही या आठवड्यामधील दुसरी घटना आहे। मुंबई मेट्रो सेवेचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने अशा घटना होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे, ठाणे।